नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2025 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 9 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, आलमगिरी ही उपाधी कोणी धारण केली होती? आलमगिरी ही उपाधी कोणी धारण केली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे औरंगजेब यांनी आलमगिरी ही उपाधी धारण केली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे कोणाला म्हटले जाते? भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे कोणाला म्हटले जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विक्रम साराभाई यांना भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झालेली आहे? भारतामध्ये पंचवार्षिक योजना ही कधी सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1951 साली भारतामध्ये पंचवार्षिक योजना ही सुरू झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतातील धवल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारतातील धवल क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित म्हणजे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे दुग्ध व्यवसाय यांच्याशी संबंधित म्हणजे धवल क्रांती आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम केव्हा सुरू झाली आहे? महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम ही केव्हा सुरू झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 15 ऑगस्ट 2007 रोजी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम ही सुरू झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 15 ऑगस्ट 2007 मध्ये ही सुरू झालेली योजना आहे म्हणजे मोहीम सुरू झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका चालक कोण बनलेली आहे? भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका म्हणजे ॲम्ब्युलन्स चालक कोण बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एम वीरलक्ष्मी ही काय मित्रांनो भारतातील पहिली महिला म्हणजे ॲम्ब्युलन्स चालक ही बनलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा करतात? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महात्मा गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधीजींनी भारतामध्ये पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1917 महात्मा गांधीजींनी पहिला सत्याग्रह केला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड या वायूचा आग विझवण्यासाठी उपयोग होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरलेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन ही इलेक्ट्रिक बल्बमध्ये वायू भरलेला असतो. कोणता असतो मित्रांनो? नायट्रोजन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. कधी झाला होता मित्रांनो? 13 डिसेंबर 2001 रोजी झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचे संस्थापक होता? ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचा संस्थापक होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल कायदा या संघटनेचा ते संस्थापक होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॅशमध्ये झालेली आहे. राष्ट्रीय सेवक संघाची स्थापना ही डॅशमध्ये झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1925 साली झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, शिपाई शूर होता यातील शूर काय आहे? शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शूर हे विशेषण आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, गायीचे वासरू डॅश तसे घोड्याचे वासरू काय असते? गायीचे वासरू डॅश तसे घोड्याचे वासरू नेमके काय असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिंगरू असते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे? पोपट या नावाचे स्त्रीलिंगी रूप आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मैना. काय मित्रांनो, पोपटचे स्त्रीलिंगी रूप म्हणजे मैना आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या 2 शहरांना जोडत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे ते नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक म्हणजे 50 आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती महसूल विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 6 हे महसूल विभाग आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? भूदान चळवळीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक असे म्हटले जाते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बासरीशी संबंधित आहेत, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, डॅशच्या पदार्थाची विशिष्ट उष्मधारिकता सर्वाधिक असते. डॅशच्या पदार्थाची विशिष्ट उष्मधारिकता सर्वाधिक असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाण्याची उष्मधारिका सर्वात जास्त असते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, क्रांती मैदान हे ठिकाण डॅश शहरात आहे. क्रांती मैदान हे ठिकाण डॅश या शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी क्रांती मैदान आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जगातील सर्वात मोठा राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना ही कोणत्या देशाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत देशाची सर्वात मोठी राज्यघटना आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मधुमेह विकारामध्ये डॅश वापर केला जातो. मधुमेह विकारामध्ये डॅशचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इन्सुलिनचा वापर केला जातो, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोविंद सागर आहे. काय मित्रांनो? गोविंद सागर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, पीतक्रांती ही संज्ञा खालपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पीतक्रांती ही संज्ञा खालपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तेलबियाशी संबंधित म्हणजे पीतक्रांती आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरत असतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा भरत असतो, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पोलिओ हा खालपैकी कशामुळे होत असतो? पोलिओ हा रोग खालपैकी कशामुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विषाणूमुळे हा पोलिओ हा रोग होणारा आहे. ह्या ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर योग्य राहील. अशा होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.